तर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे हे याच शिंदे समितीला भेटणार आहेत। कुणबी नोंदी त्यासोबतच आरक्षण घेणारे आणि न घेतलेले यांच्या आकडेवारीची ती मागणी करणार आहेत। सध्या सापडत असलेला कुणबी नोंदींचा आकडा हा फुगवलेला आहे असा थेट आरोप तायवाडे यांनी केलेला आहे। तर बबनराव तायवाडे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आज नागपूरमध्ये आहे, ते कुणबी नोंदी तपासत आहे। या संदर्भात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे हे शिंदे समितीची भेट घेणार आहे, काही मागण्या करणार। नेमक्या त्यांच्या काय मागण्या असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। संदीप शिंदे समितीला तुम्ही भेटणार आहे, काय नेमक्या तुमच्या प्रमुख मागण्या आहे? नाही, हे बघा की मागील अनेक दिवसापासून मी आपल्यासमोर जे बोलतो आहे की संदीप शिंदे समितीचं काम प्रशासनाच्या मार्फत मागील अनेक दिवसापासून सुरू आहे आणि दररोज ही आकडेवारी जाहीर केली जाते। आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही एकाच वेळेस 12 कार्यालयामध्ये 12 प्रकारचे दस्तऐवज शोधून त्याच्यामध्ये कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा नोंदी कुठे कुठे आहे याचा शोध घेतात। 12ही ठिकाणी स्वतंत्रपणे कार्यालय आहेत, ते लोक एक यादी तयार करतात आणि आकडा प्रशासनाकडे पाठवतात, प्रशासन तो आकडा जाहीर करतो। हे करत असताना एकाच व्यक्तीची नोंद एकापेक्षा जास्त ठिकाणी असू शकते, कारण माझ्या महसुली कागदपत्रावर नोंद असेल, शैक्षणिक कागदपत्रावर नोंद असेल, इतरही कागदपत्रावर नोंद असेल। म्हणून याची स्क्रुटिनी केली काय? स्क्रुटिनी करून हा आकडा केला का घोषित, की संकलित करून आकडा घोषित केला? म्हणून त्याची स्क्रुटिनी करावी आणि एका व्यक्तीची किंवा एका कुटुंबाची नोंद एकदाच येईल याची काळजी घेऊन जर आकडा जाहीर केला तर कदाचित हा आकडा अर्ध्यापेक्षा कमी होईल। मागच्या काही दिवसापासून अनेक नोंदी पुढे आल्याच्या माहिती पुढे येत आहे, त्यामध्ये किती लोकांना आधीच आरक्षण मिळालं आणि काही लोकांच्या नवीन नोंदी आहे हे अजून स्पष्ट होत नाही। नाही, ती सुद्धा आमची मागणी आहे ना। ती मागणी अशी आहे की जी आकडेवारी आपण प्रसिद्ध करत आहात त्याच्यापैकी किती लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतले आहे आणि ओबीसीचं बेनिफिट घेत आहे, किती लोकांनी प्रमाणपत्र घेतले नाही आणि याच्यामध्ये नव्याने किती नोंदी सापडलेल्या आहे। नव्याने मी म्हणतो की एखाद्याची नोंद 25 वर्षापासून आहे, त्यांनी कुठल्या कारणास्तव प्रमाणपत्र घेतलं नसेल काय तर ती काही नव्याने नोंद होणार नाही। पण ज्या कुटुंबाला माहीतच नव्हतं किंवा जी कुटुंब किंवा जी व्यक्ती स्वतःला कालपर्यंत मराठा समजत होती आणि मराठा समजणाऱ्या व्यक्तीच्या नावासमोर किंवा कुटुंबासमोर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा शब्दप्रयोग आढळला असेल त्याला आपण नवीन नोंद म्हणू। अशा प्रकारच्या नवीन नोंदीचा सुद्धा आकडा शिंदे समितीने जाहीर करावा किंवा प्रशासनाने जाहीर करावा अशी मागणी मी आज संदीप शिंदे समितीला भेटून करणार आहे। संदीप शिंदे समिती ज्या उद्देशाने स्थापन झाली की ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र त्यांचं मिळत नव्हतं आणि ते शोधून द्यायचं, नेमका तो जो मूळ आकडा आहे तो अजूनपर्यंत मिळाला नाही की ज्यांना आरक्षण मिळालं नाही, जे आरक्षणापासून वंचित होते आणि ते आता त्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही, त्याच्यामुळेच ही मागणी आहे ना। शिंदे समितीच्या आदेशानुसार प्रशासन काय करते आहे, कुणाकुणाच्या कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे सामान्य जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होते आहे। आंदोलनकर्ते काय म्हणत आहे की 30 लाख नोंदी सापडल्या, 35 लाख नोंदी सापडल्या, 50 लाख नोंदी सापडल्या आणि 50 लाख गुन्हेला 50 लोक करा, 100 लोक करा, म्हणजे एवढ्या नवीन लोकांना फायदा झाला अशा प्रकारचा संभ्रम समाजामध्ये जो निर्माण केला जात आहे त्याच्यात सत्यता नाही आहे। सत्यता हेच आहे की मी तुम्हाला सांगतो, आपल्या विदर्भामध्ये जसं नागपूरला आज सांगितलं की 2 लाख काही नोंदी सापडल्या। अरे बाबा, ह्या सर्व लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेले आहे, कारण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा लिहिलेल्या फक्त मराठा कुणबी लिहिलेल्या 35 नोंदी आहे आणि कुणबी मराठा लिहिलेल्या 11 नोंदी आहे। एकूण 23,22,283 नोंदीची तपासणी केली आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये, त्यापैकी 2,33,653 कुणबी आहे। तर आपल्याकडे आधीपासून पूर्वजापासून मराठा शब्द नव्हता, फक्त कुणबी शब्द होता। या सर्व लोकांनी प्रमाणपत्र घेतले आहे ना, नवीन कोणत्या याच्यामध्ये? मग तुम्ही म्हणाल की ह्या नोंदी पहिल्यांदा सापडल्या आणि एवढा फायदा झाला, फायदा कुठं? आम्हाला जन्मापासून आपण फायदा घेतो आहे। म्हणजे नागपूरमध्ये ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्यातल्या
असे काही लोक होते का की त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नव्हता? बहुतांश नाही, परंतु म्हणूनच मी जी पहिली मागणी आता शिंदे समितीला करणार आहो की तुम्ही नुसत्या कुणबी जातीचा शोध घेताना ओबीसीमध्ये ज्या 400 जाती येतात त्या जातींचा सुद्धा शोध आपण घ्यावा, जेणेकरून याच्यामध्ये असं होईल की काही लोकांकडे कुणब्याचं प्रमाणपत्र आहे किंवा इतर जातीचं प्रमाणपत्र, तेलीचं आहे, माळीचं आहे, पवारचं आहे, सोनार आहे, कलार आहे, पण त्यांना 67च्या पूर्वीचा पुरावा सापडत नाही. प्रशासनातले लोक साथ देत नाही, रिस्पॉन्स करत नाही. आणि म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत की 1948 ते 1967च्या पूर्वीचे कागदपत्र तपासताना कुणबी जातीसोबत इतर जातींचे सुद्धा नोंद शोध आपण घ्यावा आणि तसा त्याच्या ज्या व्यक्तीला प्रमाणपत्र मिळालं नसेल, कागदपत्र मिळालं नसेल, त्याला त्याचा फायदा होईल. याच्यातनं फायदा कुणाला होऊ शकतो की एखाद्या कुणबी जातीच्या माणसाला जातीचं प्रमाणपत्र आहे त्याच्याकडे आज, पण 67च्या पूर्वीचा पुरावा सापडत नव्हता, मिळत नव्हता, तो या माध्यमातून त्याला मिळेल आणि त्याचा फायदा होईल. यामध्ये शेवटला प्रश्न, जो घोळ गायकवाड समितीमध्ये झाला होता की त्यांनी मराठा जातीचा अभ्यास करताना मराठा समूहाला गृहीत धरून अभ्यास केला, तसंच शिंदे समितीचं होत आहे का? मध्ये मराठा जातीचे कुणबी नोंदी शोधताना ते मराठा जात समूहाच्या नोंदी देखील त्यात शोधत आहे? नाही, तो घोळ वेगळा आहे, हा घोळ वेगळा आहे. तिथे मी नेहमी म्हणतो की राज्य मागासवर्गीय आयोगाला फक्त कुठली जात ॲड करायची आणि कुठली जात एक्सक्लूड करायची एवढाच अधिकार आहे. त्याच्यामुळे तो एखाद्या समूहाचा अभ्यास करू शकत नाही. समूहाचा अभ्यास करू शकतात, पण कोणत्या? ज्या जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये नाही अशा काही जातींचा समूह करू शकतात. पण ज्या जाती 6 जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे त्यांचा तिकडे इन्क्लुजन करून तुम्ही कसा काय अभ्यास करू शकतो? परवा मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांशी माझी जेव्हा चर्चा झाली तेव्हासुद्धा मी हा मुद्दा उपस्थित केला की साहेब, ज्या जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे त्या जातीचा नव्याने अभ्यास कसा होऊ शकतो? शिंदे समिती पण सरसकट कुणबी जातीच्या नोंदी शोधत आहे. नोंदी शोधत आहे बा, तुम्ही प्रश्न विचारला, नोंदी शोधत आहे म्हणून आपली मागणी काय आहे की ज्या नोंदी तुम्ही शोधत आहात आणि ज्या सापडल्या त्याच्यापैकी ऑलरेडी 1994 पासून मी म्हणेल जेव्हापासून आरक्षण लागू झालं आतापर्यंत किती लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतले आहे, किती लोकांना व्हॅलिडिटी मिळाली आणि किती लोकांनी ओबीसीचे बेनिफिट घेतलेले आहे, हा सुद्धा आकडा त्यांनी जाहीर करावा ना. म्हणजेच मग हा काही नवीन नाही आहे हे सिद्ध होईल आणि या नवीन शोधामुळे काही खूप लोकांना फायदा झाला असं काही म्हणता येणार नाही. तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.